आम्ही पूर्ण ऑल आउट जाणार आहे या प्रसंगी मला इतकंच मी सांगू शकेन। खरं तर राजे वेळ कमी आहे कारण अद्याप आपली जसा पहिला राऊंड व्हायला पाहिजे तसा राऊंड झालेला नाही। कशी असणार एकूणच रणनीती कारण अवघे काही दिवस आपल्या हातात फक्त राहतात। नाही काही अडचण नाही आहे। एक राऊंड नाही झाला तरी पण वेळोवेळी मोठ्या महाराजांचा संपर्क आहे सगळीकडे, माझाही संपर्क सगळीकडे आहे, मालोजी राजेंचा बऱ्यापैकी सगळीकडे संपर्क आहे। म्हणून पण एकदा ठरलं आणि एकदा इलेक्शन लागली की ते सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि सगळ्या गोष्टी परत सगळ्या ठिकाणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचू। कष्ट करण्यामध्ये आम्ही कोणी मागं पडणार नाही हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। मी काय पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय, त्याच्यामध्ये कुठं घरदारचं मी पाहिलेलं नाही आजपर्यंत, पण त्याची काही कुठं काही अडचण येणार नाही आणि सगळ्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही तिघही आणि जे संबंधित ते सगळे जे लोक असतील ते सगळे तिथं पोचतील। कोल्हापूरची ही निवडणूक देशाला दिशादर्शक ठरणारी ठरेल असं अधिकांचं मत आहे, कारण हिंदुत्ववादी आणि पुरोगामी असा काही गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये जो वाद सुरू आहे त्याला या निवडणुकीमुळे कुठेतरी पूर्ण मिळेल असं वाटतं। हीच इलेक्शन नाही आहे, एकत्रित कोल्हापूर हे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा हा जिल्हा आहे। राजश्री शाहू महाराजांनी जो पुरोगामी विचार दिला, पुरोगामी विचार म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह, आणि म्हणून तो प्रोग्रेसिव्ह विचार हा देशभर जायला पाहिजे। हा आज नुसतं इलेक्शनच्या माध्यमातून नाही, पण एकंदरीत या घराण्यात जन्म झाल्यापासून किंवा या घराण्याचे व्यक्ती म्हणून हे सगळेजणच आम्ही प्रयत्न करीत आलो आहे। तर प्रोग्रेसिव्ह विचार हा पुरोगामी विचार ज्याच्यात कुठंही एक्स्ट्रीमिझम नाही। एक्स्ट्रीमिझम म्हणजे दोन्ही बाजूची दोन्ही टोक, म्हणजे हिंदुत्ववादी हे का म्हणतात मला अजूनही समजत नाही, पण आम्ही काही कोण नास्तिक नाही आहोत। म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तर उलटं आपल्या धर्माला, शिवाजी महाराजांनी आपल्या धर्माला नेहमी सपोर्ट केलेलं आहे।